नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 11 सप्टेंबर सायंकाळचे साधारणतः 6 वाजत आलेले आहेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम काल सकाळी 8:30 ते आज सकाळच्या 8:30 दरम्यान झालेला पाऊस नोंदी पाहिल्या तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मध्यम पाऊस झाला. बाकी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका, मराठवाड्यात एक दुसऱ्या ठिकाणी हलका, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलका, त्यानंतर कोकणात हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला. तसेच सध्याची जर आपण सिस्टम्स पाहिल्या तर डिप्रेशन मध्य प्रदेशवरती आहे, त्यामुळे मध्य प्रदेशच्या भागांमध्ये पाऊस हा वाढलेला आहे आणि हे डिप्रेशन साधारणतः उत्तरेकडे सरकत उत्तर प्रदेशकडे जाईल आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हे डिप्रेशन आणि पश्चिमी आवर्त यांच्या प्रभावाने दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंड, मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये अतिशय मुसळधार अतिवृष्टी होणार आहे. त्याचा प्रभाव आपल्याकडे कमी आहे कारण साधारणतः कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह अरबी समुद्रातून येत आहेत आणि अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा ही सध्या खूप जास्त काय ॲक्टिव्ह नाही. असं असलं तरीसुद्धा अधूनमधून घाटाच्या भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात म्हणजे नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अधूनमधून क्वचित हलक्या पाऊस सरी पाहायला मिळत आहेत आणि या आज रात्रीसाठी सुद्धा कायम राहतील. मात्र उद्या नंतर याचा जो जोर असेल याच्या काय थोड्याफार सरी येत आहेत यासुद्धा बऱ्यापैकी कमी होऊन जातील किंवा जवळपास संपून जातील. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अधूनमधून सरी येत आहेत. रायगड, रत्नागिरीनंतर इकडे ठाणे, पालघरकडे सुद्धा थोडेफार हलक्या पावसाचे ढग आहेत. त्यानंतर अमरावतीच्या अति उत्तर भागात थोडेसे हलक्या पावसाचे ढग आहेत. मात्र इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस येणारे ढग नाहीत. क्वचित कुठे तर थोडेसे ढग येत आहेत, थोडासा पावसाचे थेंब पडत आहेत. या व्यतिरिक्त मुसळधार पाऊस किंवा जोरदार पावसाची शक्यता राज्यात कुठेही नाही. उद्याचा जरी अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही. नागपूर, भंडारा, अमरावती, वर्धा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा मध्यम ते थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. कोकणात क्वचित कुठेतरी हलका, घाटात क्वचित कुठेतरी हलका आणि राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी थोडंफार स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडासा पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला त्यानुसार उद्या पुणे घाट, सातारा घाट मुसळधार पावसाचे येलो अलर्ट कायम आहे. मात्र या जिल्ह्यांतील इतर ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि राहिलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये क्वचितच कुठेतरी हलका तर कुठेतरी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.